बघा, पुण्यामध्ये राष्ट्रवादी, अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार अशा बातम्या होत्या. त्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची वृत्त आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने जर मुंबईमध्ये होत असेल तर याची दखल मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. सत्तेमध्ये असताना आपण जेव्हा युतीबरोबर असतो त्या टायमाला अशा गोष्टी टाळाव्यात असं आमचं प्रामाणिक मत आहे. नवाब मलिक चालत नाही आहेत ना, आम्हाला नाही चालणार ना, म्हणून आम्ही युतीमध्ये त्यांच्याबरोबर नाहीच आहेत. नवाब मलिक जर पक्षात इकडे काम करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे तर आमची भूमिका स्पष्ट केलेली. म्हणजे असंही चर्चा आहे की ते कमळावर घड्याळावर दोघं एकत्र लढण्याची तयारी आहे आणि 2029 ची अजित पवार तयारी करताना दिसतात असंही बोललं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकत्र येऊ शकतात का आणि पुढे सत्तेकडे वाटचाल होऊ शकते. तर दोन्ही पक्ष जर उबाठा आणि मनसे एकत्र येत असतील तर त्याच पद्धतीने जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय. त्याच्यावर आम्ही कॉमेंट्स करू शकत नाही, परंतु जेव्हा त्यांची युती होईल त्या टायमाला पक्षाने म्हणजे शिवसेनेने पण आणि भाजपने काय धोरण स्वीकारावं हा त्यावेळेचा निर्णय आम्ही घेऊ.